नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मशरूम चिल्ली. एकदम रेस्टॉरंट स्टाईल होते. तर त्यासाठी आपण घ्यायचे आहेत मशरूम. इथे मी पॅकेट्सवाले मशरूम घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून अशी साल काढून घ्यायची आहे मशरूमची. त्यानंतर असे 4 पार्ट्समध्ये कट करून घ्यायचे. जर छोटा मशरूम असेल तर अखेच ठेवायचे. मोठ्या मशरूमचे 4 पार्टमध्ये कट करून घ्या. त्यानंतर मीठ, थोडं सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवर व मैदा टाकून व्यवस्थित मिक्स करून मिक्स हाताने करायचं नाही आहे, असं टॉस करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं वरचं कोटिंग आहे ते निघणार नाही. इथे गॅस चालू करून चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण एक एक करून मशरूम टाकायचे. इथे मी साहित्य घेतलेलं आहे. लसूण, आलं, मिरची, कोबी हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल ते घेऊ शकता. कांदा व शिमला मिरची. इथे सोया सॉसेस पण एकत्र करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला फोडणीला टाकताना घाई गडबड होणार नाही. शेजवान सॉस, सोया सॉस, व्हिनेगर हे सगळं तुम्ही मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मशरूम हे असे व्यवस्थित कोट येईपर्यंत चांगले क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा मी फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक पळी तेल टाकायचं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं. त्यामध्ये पहिलं लसूण टाकायचं, मिरची व आलं टाकून चांगलं परतवून घ्यायचं. परतवल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा व शिमला मिरची घालायची आहेत. व्यवस्थित परतवून घ्यायचं, जेणेकरून जो चायनीजचा स्मोकी फ्लेवर असतो तो येणार याच्यामध्ये. हे बघा भाज्याही टाकून व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत, पण जास्तही परतवायच्या नाही, जेणेकरून त्या भाज्यांचा क्रंच जाणार नाही. हे बघा याच्यानंतर आपण सगळे सॉसेस टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे. माझं पाणी टाकण्याचे थोडंसं स्किप झालं आहे. तुम्ही त्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं व मीठ टाकून व्यवस्थित ते सॉसेस शिजवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून तुमचं